सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी डीएनए मराठी सोबत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष रवदे। आपण पाहत आहात सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, MCA प्रवेश 2024 कॅप राऊंड 3 साठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी आता एक चांगली बातमी आहे की कॅप राऊंड 3 ची प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट ही जाहीर झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की MCA ची कॅप राऊंड 3 ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची। तर चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपला PC किंवा लॅपटॉपचा एक ब्राउझर ओपन करा, त्यामध्ये सर्च करा CET सेल सर्च केल्यावर असा आपल्याला डॅशबोर्ड येईल आणि इथे आपण पहिलाच आपला दुसरा ऑप्शन आहे MCA, ह्यावर आपण क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसणार आहे। इथे बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 3। तर 23/8/2026 रोजी आपली कॅप राऊंड 3 ची सीट अलॉटमेंट ही जाहीर होणार आहे। इथे आपण डाव्या बाजूला यायचं आहे। प्रोव्हिजनल अलॉटमेंटमध्ये इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपणास इन्स्टिट्यूट दिसत आहेत आणि त्या इन्स्टिट्यूट वाईज आपण आपली लिस्ट चेक करायची आहे। आता मी इथे एक कॉलेज ओपन करून तुम्हाला दाखवतो। विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, इथे व्ह्यू म्हणायचं आहे। इथे व्ह्यू म्हटल्यानंतर आपण इथे बघायचं आहे की आपणास ही आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही दिसणार आहे। सीट अलॉटमेंट ही आपणास इथे दिसून जाणार आहे। तर इथे आपण बघायचं आहे की इथे आपणास आपली टक्केवारी दिसणार आहे आणि इथे आपला मेरिट स्कोर देखील, मेरिट नंबर वगैरे इथं आपणास दिसणार आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपणास सीट मिळाली की नाही हे आपण चेक करायचं आहे। आणि इथे कॉलेज वाईज लिस्ट दिलेली आहे। आपण सर्व कॉलेजची नावं चेक करायची आहेत आणि कॉलेज वाईज आपला सीट मिळाली की नाही बघायचं आहे। इथे संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती, विद्याभारती महाविद्यालय डिपार्टमेंट अमरावती, PR पोटे पाटील कॉलेज आहे, इथे राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट आहे। तर इथे आपण बघत आहात विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 ची इथे सीट अलॉटमेंट दिली आहे। कॅप राऊंड 3 ची इथे सीट अलॉटमेंट अजून दिसत नाही। जेव्हा ही सीट अलॉटमेंट जाहीर होईल तेव्हा इथे कॅप राऊंड 3 असं ऑप्शन येईल आणि तेव्हा आपण असं आपली ही सीट अलॉटमेंट बघता येणार आहे। तुर्तास तरी विद्यार्थी मित्रांनो, अजून तरी ही आपली सीट अलॉटमेंट जाहीर झालेली नाही। साधारणपणे दुपारच्या नंतर वगैरे ही सीट अलॉटमेंट जाहीर होईल आणि सीट अलॉटमेंट जाहीर झाल्यानंतर आपण ती कशी बघायची त्याचा व्हिडिओ लगेचच बनवण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू। वंदे मातरम।